विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 5th पाहत आहोत. त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 11 प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. त्यात ॲडिशन सबट्रॅक्शन आपण पाहिले, वर्ड प्रॉब्लेम सुद्धा आपण पाहिले. काही आता प्रॉब्लेम सेट 47 मधले आपले काही प्रॉब्लेम्स राहिले. 15 एक्झाम्पल आपण पहिले पाहिले. आता 16 एक्झाम्पल आपण पाहायचे. प्रत्येक पिरियडला मागील लेक्चरमध्ये आपण प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 5 एक्झाम्पल काय केले त्या ठिकाणी 47 मधले सॉल्व केले. आता आपले अजून 5 एक्झाम्पल राहिले. तेवढे 5 एक्झाम्पल आपण काय करू या ठिकाणी पाहू. त्या बघा लक्षात घ्या, 16 नंबरचे एक्झाम्पल आहे प्रॉब्लेम सेट 47 मध्ये. काय सांगितलं बघा लक्षात घ्या याच्यामध्ये की Renu took a part in 100 meter race. She tripped and fell after running 80 meter 50 centimeter. How much distance did she have left to run? रेनूने काय केलं या ठिकाणी 100 मीटर च्या रनिंग रेस मध्ये काय केलं या ठिकाणी भाग घेतला आणि काही अंतर तिने पार केल्यानंतर ती काय केली या ठिकाणी कुठेतरी अडकळली आणि खाली काय केली पडली. आणि पडल्यानंतर आफ्टर रनिंग फेल डाऊन 80 मीटर 50 सेंटीमीटर ही ट्रॅव्हल डिस्टन्स. तर आता काय करायचं आपल्याला रिमेनिंग हाऊ मच डिस्टन्स डिड शी हॅव लेफ्ट टू रन, म्हणजे शिल्लक राहिलेलं डिस्टन्स काय केलं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजेच काय करणार बघा लक्षात घ्या या ठिकाणी 100 मीटर आणि सेंटीमीटर इथं काय केलं आपल्याला मीटर 100 मीटर आहे आणि सेंटीमीटर इथे 0 बरोबर. आणि तिने काय केलं या ठिकाणी 80 मीटर आणि हाऊ मेनी सेंटीमीटर 50 सेंटीमीटर बरोबर. आता काय करायचं याचं सबट्रॅक्शन करणार आहे आपल्याला बरोबर. टोटल डिस्टन्स म्हणून आपण हा हे जे डिस्टन्स आहे हे काय टोटल डिस्टन्स किती डिस्टन्स आहे 100 मीटर आणि हे काय कंप्लीट डिस्टन्स कंप्लीटेड डिस्टन्स म्हणून आपण तिनं कंप्लीट केलेलं पूर्ण केलेलं डिस्टन्स एवढं डिस्टन्स काय केलं या ठिकाणी तिनं पार केलं आणि ती काय केली आणि खाली पडली. तर आता राहिलेलं शिल्लक राहिलेलं म्हणजेच काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय बरोबर आहे. आता इथं सबट्रॅक्शन करत असताना आपण काय केलं या पद्धतीमध्ये इथं आपण त्याला काय करू बॉक्स करून घेऊ. या बॉक्स मध्ये आपल्याला काय करता येईल त्याचा आन्सर देऊ बरोबर. आता 0 मधून 50 मायनस होईल का नाही म्हणजे कॅरी 1 घ्यावं लागेल इकडे आपल्याला. कॅरी 1 घेतल्यानंतर 1 मीटर इकडे घ्यायचंय म्हणजेच काय झालं किती सेंटीमीटर झाले 100 सेंटीमीटर झाले बरोबर. आणि इथे किती राहिले 99 सेंटीमीटर बरोबर नाही. हे 100 मीटर आहे नाही. आता हे 100 मीटर म्हणल्यानंतर किती सेंटीमीटर 0 सेंटीमीटर 1 इथं घेतल्यानंतर आपल्याला काय झालं 100 सेंटीमीटर 1 मीटर घेतला की नाही 1 मीटर इकडे घेतला म्हणजे 100 सेंटीमीटर झालं म्हणजे 100 मधून 50 मायनस झाले किती 50. आता इकडे 1 मीटर घेतल्यावर किती झाले इकडे 99 म्हणजे 99 मधून काय ठिकाणी 18 मायनस झाले 1950 बरोबर. आफ्टर ट्रिप्ड और फेल डाउन आफ्टर ट्रिप्ड and fell 119 meter 50 centimeter distance have left to run म्हणजे बघा लक्षात घ्या की ज्यावेळेस खाली पडली त्यावेळेस खाली पडल्यानंतर 19 मीटर 50 सेंटीमीटर डिस्टन्स ती काय या ठिकाणी तिचं शिल्लक राहिलं होतं ही पडायचं बरोबर. म्हणजे तिथं आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं. आता 17 नंबर बघू आपण. 17 नंबर मध्ये काय दिलं बघा लक्षात घ्या. A sack had 40 kilogram
300 grams of vegetables. एका सॅक मध्ये किती व्हेजिटेबल आहे? 40 किलोग्राम 300 grams. There were 17 kilogram 700 gram potatoes, 13 kilogram 400 gram cobas and rest were onions. बरे म्हणजे काय करणार आपल्याला बघा लक्ष द्या. आणि काही शिल्लक राहिलेले काय? कांदे. म्हणजे व्हेजिटेबल आणले किती? टोटल व्हेजिटेबल किती? तर 40 किलोग्राम 300. म्हणजे आधी आपल्याला पोटॅटोज आणि कॅबेज यांची काय करणार या ठिकाणी बेरीज करावी लागते. बघा लक्ष द्या. पोटॅटोज किती? बघा लक्ष द्या. किलोग्राम आणि ग्रॅम. किलोग्राम किती बघा या ठिकाणी? 17 किलोग्राम 700 ग्रॅम. बरे 17 किलोग्राम 700 ग्रॅम. 17 किलोग्राम 700 ग्रॅम आणि 13 किलोग्राम 400 ग्रॅम. एवढे या ठिकाणी काय आहेत? व्हेजिटेबल आहेत. कोणते बघा लक्ष द्या. हे काय आहेत? पोटॅटोज. पोटॅटोज आणि काय? कॅबेज. बरे कॅबेज. म्हणजे आता या ठिकाणी पोटॅटो बटाटे आणि काय? कोबी. बरोबर नाही? या पद्धतीमध्ये त्या दोन्हीचं आधी पाहिजे आपलं वजन काढून द्यावं. मग याचं वजन काढायचं म्हणल्यानंतर बघा लक्ष द्या. हे टोटल यांची बेरीज केली आपण. 7 + 4 11. इथे कॅरी 1 घ्यावा लागला आपल्याला. मग 7 + 3 10 10 + 1 11 आणि काय केलं या परत अजून इथे कॅरी 1 होईल आणि 31 किलोग्राम 100 ग्रॅम. हे दोन्हीचं वजन हवं. कोणाचं? हे पोटॅटोज आणि कॅबेज. आता टोटल वजन किती बघा लक्ष द्या. टोटल वजनामधून आपल्याला काय करावं लागेल? हे वजन वजा करायचं. म्हणजे आपल्याला कोणाचं वजन मिळतं? ओनियनचं. म्हणून काय म्हणायचं या ठिकाणी बघा लक्ष द्या. किलोग्राम आणि ग्रॅम. परत नंतर अजून एकदा आपल्याला या ठिकाणी त्याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. मग टोटल वेट बघा लक्ष द्या. किती आहे टोटल वेट? 31 किलोग्राम आणि 100 ग्रॅम. टोटल वेट. टोटल वेट आणि काय करायचं या ठिकाणी? ह्या टोटल सॉरी हे टोटल वेट किती आपलं? 31 नाही 40 किलोग्राम 300 ग्रॅम. 40 किलोग्राम 300 ग्रॅम आणि 31 किलोग्राम 100 ग्रॅम. हे काय? पोटॅटोज आहे. पोटॅटो अँड काय म्हणायचं? कॅबेज. पोटॅटो अँड कॅबेज. पुरे या दोन्हीचं मिळून पोटॅटो आणि कॅबेज म्हणून. आणि ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी? सबट्रॅक्ट करायचं. आता हे सबट्रॅक्ट केलं म्हणजे बघा लक्ष द्या किती होईल? तर 200 आणि इकडं किती? 9 किलोग्राम. 9 किलोग्राम 200 ग्रॅम. आता काय केलं? 3 वस्तू तिथं. किती वस्तू आहेत? 3 वस्तू. पोटॅटोज, कॅबेज आणि ओनियन. पोटॅटोज ओनियन माहिती आपल्याला किती येते म्हणजे त्यांची काय केली आधी आपण ऍडिशन केलं आणि ती ऍडिशन टोटल मधून काय केली मायनस. म्हणजे शिल्लक राहिलेला थर्ड जो ॲटम आहे आपला ओनियन. तो ओनियन आपल्याला इथे मिळतो. त्याला म्हणू आपण ओनियन. पुरे त्याला काय म्हणायचंय? ओनियन. आणि मग इथे लिहितो तसं बघा लक्ष द्या. देअरफॉर वेट ऑफ टू द ओनियन 9 किलोग्राम 200 ग्रॅम. वेट ऑफ काय? वेट ओनियन. पुरे वेट ऑफ ओनियन किती आहे? 9 किलोग्राम 200 ग्रॅम. वेट ऑफ काय? ओनियन. म्हणजे काय केलं लक्षात आलं तुम्हाला? टोटल वेट दिले तिघा जणांचं. त्या तिघा जणांचं वेट दिले तर आपण काय केलं? आणि दोघा जणांची वेटची बेरीज केली. पोटॅटो आणि कॅबेजची. आणि ती बेरीज आपण टोटल मधून मायनस केली. आपला थर्ड आयटम जो आहे आपला ओनियन त्याचं काय मिळतं या ठिकाणी? आपल्याला वेट मिळतं. आलं लक्षात? आता त्यानंतर बघू लक्ष द्या. पुढचं घ्या. कोणतं? 18 नंबर. नंबर आपण आता 18 नंबर मध्ये काय?
One day, Gurminder Singh walked 3 km 700 meter and Parminder Singh walked 2 km 825 meter. Who walked further and by how much? Right. Just to कोण काय आहे ठिकाणी चाललं. बरोबर. आणि हाऊ मच आणि किती ना किती जास्त चाललं या पद्धतीमध्ये म्हणजेच काय करून आपल्याला इथे सुद्धा सबट्रॅक्शन करावं लागतं. काय करायचं इथं बघा लक्षात घ्या 18 नंबर किलोमीटर आणि काय मीटर. किलोमीटर आणि मीटर या पद्धतीमध्ये त्याचे काय करावं आपण या ठिकाणी ऍडिशन करायचंय सॉरी सबट्रॅक्शन करायचं. किती किलोमीटर बघा लक्षात द्या 3 किलोमीटर आणि 750 मायनस 2 किलोमीटर 825. आता काय करतात त्यांचं सबट्रॅक्शन म्हणजे तिथं काय करू आपल्याला कॅरी 1 घ्यावं लागेल 1750 बरोबर नाही 1750 मधून मायनस होईल का 825 नाही मायनस होईल. मग आता काय करणार आपला 1750 मधून 825 काय करायचं मायनस करायचे म्हणजे इथं काय होईल या ठिकाणी 10 मायनस 5 किती झाले 5 4 मायनस 2 किती झाले 2 आणि 17 मायनस 8 म्हणजे 925 आणि इथं काय या ठिकाणी 2 ला 2 म्हणजे 0 925 वाकड मीटर वाकड मोर 925 मीटर. आता हे मीटर आहे लक्षात आलं का 925 हे काय मीटर कारण की या ठिकाणी ह्याला काय म्हणतो आपण गुरमिंदर आणि हा जो आहे ते काय परमिंदर गुरमिंदर आणि काय परमिंदर. मग आता कोण जास्त हे केले हाऊ मच की या ठिकाणी गुरमिंदर वाकड काय मोर दॅन गुरमिंदर वाकड मोर आणि हाऊ मच विचारले 925 मीटर मोर 925 मीटर मोर. बरं जास्तीचं काय या ठिकाणी गुरमिंदर चालला कुणापेक्षा परमिंदर पेक्षा किती 925 मीटर म्हणजे तिथं काय करावं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागलं. त्यानंतर पाहू आपण 19 नंबर मध्ये काय झालं बघा लक्ष द्या. सुरेश bought 3 kilogram 250 gram tomato 2 kilogram 500 gram peas and 1 kilogram 700 gram of cauliflower. How much was the total weight of a vegetable he bought? म्हणजे सगळंच काय करायचं आपल्याला बेरीजच करायची. टोटल वेट म्हणल्यानंतर 3 भाजीपाले त्या ठिकाणी बघा लक्षात द्या काय काय दिले तुम्हाला टोमॅटो दिले म्हणजे इथं किलोग्रॅम हे ग्रॅम या पद्धतीमध्ये घेऊ आपण किलोग्रॅम ग्रॅम हे कॅरी 1 वगैरे लिहायला आपल्या इथं काय करायची जागा सोडून द्यायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल हे दोन्ही लिहून काढता येईल आणि यांचं ॲडिशन या ह्याच्यामध्ये घेऊन टाकू. बरोबर. मग आधी पहिला काय 3 किलोग्रॅम हाऊ मेनी ग्रॅम 250 ग्रॅम काय टोमॅटो 2 किलोग्रॅम 500 ग्रॅम हे काय दिले पीस आणि 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम हे काय दिलं आपल्याला कॉलीफ्लॉवर. बरं हे काय टोमॅटो पीस बरं आणि इथं कॉलीफ्लॉवर COULIFLOWER आणि यांची काय करायची आपल्याला टोटल घ्यायची. टोटल बघायला आता यांची टोटल करायची. आपलं साधं ॲडिशन जसं असतं त्या पद्धतीमध्ये त्याचं ॲडिशन घेऊ. हे 0 5 + 5 10 कॅरी 1 म्हणायचं 5 + 7 किती झाले 12 12 + 2 14 14 + 1 15 कॅरी 1 झालं आणि त्यानंतर काय आता 3 + 1 4 4 + 2 6 6 + 1 काय झाले 7. Therefore total weight of काय vegetable 7 kilogram 500 gram
is the total weight of काय म्हणून या ठिकाणी व्हेजिटेबल, टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल, टोटल वेट ऑफ काय व्हेजिटेबल. या पद्धतीमध्ये काय करतात आपल्याला त्यांचं ॲडिशन करून हे पूर्ण एक्झाम्पल काय करतात आपल्याला सोडवता. त्यानंतर 20 नंबरचं एक्झाम्पल बघा, लक्ष द्या. जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती अँड नगर, नागपूर lie serially on a certain route. The distances between Akola and these other places are given below. Use them to make word problems and above solve the problems. म्हणजे अकोल्यापासून या ठिकाणी सर्व गावांची काय करायची, त्या ठिकाणी आपल्याला अंतर लिहायची. लक्षात घ्या या ठिकाणी किती अंतर दिले. अमरावती 95, भुसावळ 154, त्यानंतर नागपूर 249, जळगाव 181 किलोमीटर या पद्धतीने दिले. आणि त्याच्यावरून काय करतात एक्झाम्पल घ्यायचे. आता सगळ्यांनी आपले काय करायचे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल घ्यायचे. ते एक्झाम्पल तुम्ही काय करायचे या ठिकाणी सॉल्व्ह करा. आपण घेणार 21. हे सगळ्यांचे उत्तर काय आहे 20 एक्झाम्पल मध्ये वेगवेगळे येणार आहे. त्याच्यामुळे ते एक्झाम्पल न घेता मी काय करणार या ठिकाणी आता 21 नंबरचे एक्झाम्पल डायरेक्ट आपण घेऊ. 20 नंबरचे एक्झाम्पल तुम्ही काय करा सोडून घ्या. बरोबर. आता हा टेबल आहे, तो आपल्याला टेबल काय करायचा आहे या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल अँड प्रिपेअर द टोटल बिल. या ठिकाणी कम्प्लीट काय करायचं टेबल पूर्ण करायचं आहे आणि त्याचं काय करायचं आपल्याला बिल तयार करायचं. बघा काय करायचं फूड स्टफ म्हणजे हे फूड स्टफ, फूड स्टफ. त्यानंतर वेट, वेट बरं कशामध्ये किलोग्रॅम, जे वेट आहे ते किलोग्रॅम मध्ये. रेट आहे, रेट दिला हा सुद्धा काय पर किलोग्रॅम, पर किलोग्रॅम रेट दिला. आणि त्यानंतर आपल्याला काय लिहायची ही कॉस्ट लिहायची. त्याच्यामध्ये ही कॉस्ट एक 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 काय करू आपण या ठिकाणी घेऊन टाकू. शुगर आहे, त्यानंतर राईस आहे, चना डाळ, चना डाळ, चना डाळ नंतर तूर डाळ, तूर डाळ नंतर वीट, वीट नंतर ऑइल. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला इथं वस्तू दिलेल्या आहेत, मग त्या वस्तू त्यांचं वेट आणि त्यांची आपल्याला काय करायची कॉस्ट लिहायची. वस्तू त्यांचं वेट, त्यांचा रेट आणि त्यांची काय या ठिकाणी आपल्याला कॉस्ट लिहायची आहे. वेट आणि काय केलं आपल्याला त्याचा रेट दिला आपल्याला त्याची काय करायची या ठिकाणी कॉस्ट काढायची आहे. मग आता कॉस्ट काढत असताना आपल्याला माहिती की 2 किलो जर साखर आपण खरेदी करायची असेल तर किती त्याचा रेट आहे त्याला काय करतो त्या रेटला आपण काय करतो या ठिकाणी त्याला मल्टिप्लाय करत असतो. तेवढ्याने काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं. तसंच इथं सुद्धा काय करायचं आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल पूर्ण करायचं आहे. म्हणजे जसं या ठिकाणी 2 किलो आपण साखर आणली आणि त्या साखरेचा रेट आहे 30 रुपीज पर किलोग्रॅम. म्हणजे आपण काय करणार 2 किलो साखरेची किंमत किती झाली, 1 किलोग्रॅमची किंमत किती झाली 30 रुपीज. तर 2 किलोची किती झाली तर काय करणार 30 × 2 करणार आपल्याला. 2 किलोची काढायची 2 ने गुणा, 3 किलो काढायची 3 ने गुणा. या पद्धतीमध्ये त्याचं काय करणार आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं. मग 2.5 2.5 किलोग्रॅम आहे. त्यानंतर 4.0 म्हणजे 4 किलोग्रॅम, 1.5 बरे. त्यानंतर 3.0 3 किलोग्रॅम, हे 7 किलोग्रॅम आणि त्यानंतर 1.5 म्हणजे किती झालं या ठिकाणी 1.5 किलोग्रॅम. बघा आता या पद्धतीमध्ये काय करता येईल आपल्याला. आता ते वेट पर किलोग्रॅम दिला आपला 32 रुपये. बरे आता आपण पाहिला 2.5 किलोग्रॅम म्हणजे 2 किलो आणि अर्धा किलो. अरे 2.5 किलो म्हणजे किती 2 किलो आणि अर्धा किलो. आता या ठिकाणी 1 किलोची किती येतं 32 रुपये. 2 किलोची किती झाली त्याच्या दुप्पट म्हणजे किती झाली 32 × 64
म्हणजे 64 आणि अर्धा किलोचे किती रुपये झाले 16 बरोबर आहे म्हणजे 64 आणि 16 यांचा आपल्याला काय करणार आहे बेरीज करणार किंवा 2.5 into 32 करा बरोबर आहे 2.5 into 32 करायचं आणि त्याला काय करायचं एका अंकानंतर पॉइंट द्यायचा म्हणजे काय 25 दोन्ही 50 4 5 25 3 75 5 किती झाले 80 म्हणजे किती रुपये झाले 80 रुपये झाले आलं लक्षात 32 दोन्ही 64 64 आणि काय 16 या पद्धतीमध्ये किती झाले 80 रुपये झाले आता त्यानंतर 4 किलो घेतले काय राईस किती रुपये दराने 35 रुपये म्हणजे इथं सुद्धा काय करायचं 4 into 35 करायचे बघा किती वेळ इथं 4 पंचे 20 4 2 4 3 12 2 किती झाले 14 म्हणजे 140.0 लक्षात या ठिकाणी 1.5 म्हणजे 1.5 किलो कसं किलो आहे 60 म्हणजे 60 रुपये किलो तर अर्धा किलो किती रुपयाला 30 रुपयाला म्हणजे 1.5 किलो म्हणल्यानंतर 1 किलो आणि अर्धा किलो बरोबर आहे 1.5 किलो म्हणजे किती 1 किलो आणि अर्धा किलो मग अर्धा किलोची 1 किलोची किंमत 60 रुपये तर अर्धा किलोची किती 30 रुपये म्हणजे 60 आणि 30 किती व्हायला पाहिजे 90 रुपये व्हायला म्हणून इथं काय करू आपण दोनचं मल्टिप्लिकेशन 1.5 into काय 60 म्हणजे किती झालं 15 × 90 म्हणजे 9.0 आता 3.0 बघा लक्षात घ्या किती आहे रेट त्याचा 70 आहे म्हणजे 3 किलो घेतलं म्हणजे 3 into 70 is equal to 210.50 त्यानंतर 7.0 म्हणजे 7 किलो आपण घेतलं 21 रुपीज त्याचा रेट आहे म्हणजे 7 into काय करायचं आपल्याला 21 घ्यायचं मग 7 into 21 मग काय बघा की 147 पॉइंट काय करू 0 या लक्षात आणि इथं सुद्धा 1.5 into काय 100 110 ते लक्षात घ्या 110 रुपये किलो मग 110 रुपये किलो बनल्यानंतर बघा लक्षात घ्या हे 1.5 into किती झाले 110 म्हणजेच काय केलं 0 पॉइंट घेऊन टाकलं 15 एक 15 × 15 चालेल 15 एक किती झाले 16 म्हणजे 165.0 झालं मग आता यांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची एक पॉइंट मग 7 आणि 5 किती झाले 12 12 × 2 10 1 6 आणि 1 7 7 आणि 4 11 11 आणि 12 12 9 किती झाले या ठिकाणी 21 21 आणि 4 25 25 आणि 8 किती झाले 33 3 हजार 4 3 3 आणि 1 4 5 6 7 8 832 पॉइंट बघा लक्षात अजून एकदा आपण बेरीज पाहू या ठिकाणी 0 0 घेतलं 5 आणि 7 किती झाले 12 12 ला 12 या ठिकाणी 12 ला 12 हातचा एक घेतला 6 आणि 1 7 झालं 7 आणि 4 11 11 आणि 1 किती झाले 12 बरोबर 11 आणि 1 किती झाले 12 12 आणि 9 किती झाले 21 21 आणि 4 किती झाले 25 25 आणि 8 33 33 ला 3 हजार 4 3 3 आणि 1 4 5 6 7 8 832 रुपये एकूण किती झाले या ठिकाणी 832 रुपये सगळ्या या टोटल मालाची काय झाली या ठिकाणी किंमत झाली अशा पद्धतीमध्ये आपण काय केलं या ठिकाणी पूर्ण एक्झाम्पल कशावरचे पाहिजे प्रॉब्लेम पाहिजे आपण मेजरमेंट वरचे त्या मेजरमेंट मध्ये आपण ॲडिशन पाहिले तसं सबट्रॅक्शन पाहिले आणि त्यांचं काय मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि हे वर्ड प्रॉब्लेम मग कुठं आपल्याला ॲडिशन करायचं कुठं सबट्रॅक्शन करायचं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम मध्ये लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी पुढील जो चॅप्टर आहे तो पुढील लेक्चर मध्ये काय करू आपण पेरिमीटर आणि एरिया आपण